पिठल्याच्या वड्या, थापीव वडी, झुणका वडी, पाटवडी अशा बऱ्याचशा नावांनी ह्या वडीला ओळखलं जातं. बनवायला अतिशय सोपी असली तरी ही वडी तयार करत असताना बऱ्याच वेळेला पिठाच्या गुठळ्या तयार होतात. वडी व्यवस्थित तयार होत नाही. तर छोट्या छोट्या टिप्ससहित साध्या सोप्या पद्धतीनं आज आपण ही वडी तयार करणार आहे. चवीला जरी एक नंबर लागत असली तरी ही थापीव वडी पटकन तयार होणारी कशी तयार करायची ते आता आपण पाहूया. तर नमस्कार, मी संगीता, स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. तर ही वडी तयार करण्यासाठी फक्त बेसन पिठाचा आपण इथं वापर करणार आहे. तर मी 1 कप भर आणि वजनी प्रमाण जवळजवळ 150 ग्रॅम एवढं पीठ मी इथं वापरलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर ओवा घालायचा. कोणताही बेसनचा पदार्थ जर तुम्ही करत असाल ना तर त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, म्हणजे हे बेसनचे जे पण पदार्थ आहेत ना ते पचायला हलके जातात. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे. घट्ट ठेवायचं नाही, पातळ करून घ्यायचं. आता का करायचं ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतेच. तर व्यवस्थित असं पाणी घालून हे सगळं ह्याच्या गुठळ्या आहेत ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या, म्हणजे सगळं पीठ आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा, एवढं 2 कप मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि एवढं पातळ मी हे मिश्रण आहे ते करून घेतलेलं आहे. आता लगेच आपण थोडासा ह्याचा मसाला तयार करायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर अर्धी वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे आणि चमच्यांचं म्हणाल तर 3 चमचे भरतील एवढं खोबरं मी इथं वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 लसूण मी इथं लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण थोडासा जास्त घालायचा. चवीप्रमाणे हिरवी मिरची घेतलेली आहे. 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मुठभर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि मुठभर कोथिंबीर वापरलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता आवर्जून घाला, त्याच्यामुळे चवीला वडी अगदी चांगली लागते. आता हे थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून किंवा तुम्ही खलबत्त्यामधून बारीक केलं तरीसुद्धा चालेल. जाडसर मी हे वाटून घेतलं. आता एका कढईमध्ये 2 चमचा इथं मी तेल टाकलं. तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकला अर्धा चमचा आणि लगेच आपण जो वाटण करून ठेवला होता ना तो आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता वाटण परतत असताना तेलाचं प्रमाण अगदी कमी होऊन जातं, म्हणजे तेल सगळं ह्या मसाल्यामध्ये सुकून जातं. तर तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. सगळा मसाला आपण छान असा परतून घेतला. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर सुद्धा हे मसाले परत एकदा आपण व्यवस्थित असे हलवून घेऊया. आता जे आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना पाण्यामध्ये, त्याला फक्त 1-2 वेळा पळीनं चांगलं हलवून घेऊया आणि हे बेसन आपण या फोडणीमध्ये टाकून लगेचच आपल्याला हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित हलवलं नाही तर ह्याच्या गुठळ्या तयार होतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं, चालूमध्येच आपण सुकं पीठ पाण्यामध्ये मिक्स करतो तर त्याच्यामुळे सुद्धा गुठळ्या तयार होतात. तर सुरुवातीलाच बेसन पिठामध्ये पाणी चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतरच त्या पाण्याला फोडणी द्यायची. आता पाणी जास्त टाकलं ना की पीठ चांगलं वाफवून तयार होतं. कमी पाण्यामध्ये तुम्ही जर बेसन पिठाला फोडणी दिली तर पीठ व्यवस्थित वाफवून तयार होत नाही, ते व्यवस्थित शिजत नाही. त्याच्यामुळे पाणी थोडंसं आपल्याला इथं जास्त वापरायचं आहे सुरुवातीलाच. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि परत एकदा मी हे चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेते. जसं जशी ह्या पाण्याला उकळी येईल ना तसं तसं हे पीठ आहे ते घट्टसर तयार होतं. तर तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे. आता इथं मी स्टीलच्या कढईचा वापर केलेला आहे, पण तुम्ही नॉनस्टिक कढई इथं घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. तर पीठ आपण चांगलं वाफवून घेऊया. घट्टसर झाल्यानंतर ह्याच्यावरती थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे पीठ आतल्या आत चांगलं वाफवून तयार होईल. जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित वाफवून घ्याल तेवढी वडी चवीला चांगली तयार होईल आणि तुम्हाला थापायला पण व्यवस्थित येईल. तर जवळजवळ 4 मिनिटासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये अगदी परफेक्ट मसाले टाकलेले आहेत. चवीला चांगले ही वडी तयार होते. तर थोड्या वेळासाठी ही वडीचं मिश्रण आहे ना ते मी हलवून घेतलं आणि परत मिनिटभरासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं. मिनिटभरानंतर झाकण काढल्यानंतर आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे, व्यवस्थित वाफवून तयार झालेलं आहे. आता एका प्लेटला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि ह्याच्यामध्ये हे सगळं वडीचं मिश्रण आहे ना ते काढून घेतलेलं आहे. सुरुवातीला मिश्रण गरम असतं त्याच्यामुळे चमच्याने थोडंसं पसरवून घ्या. नंतर हाताला थोडंसं तेल लावा आणि व्यवस्थित तुम्हाला ज्या साईजमध्ये वडी हवी आहे त्या साईजमध्ये हे पीठ आहे ना ते व्यवस्थित थापून घ्या. तर हाताला थोडंसं तेल लावलं की अजिबात हे पीठ हाताला चिटकत नाही. तर आवडीप्रमाणे ही वडी व्यवस्थित थापून घ्या. जाड पातळ अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं पण ही तुम्ही वडी थापून घेऊ शकता. तर ज्यांना जमत नाही ते सुद्धा सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं हे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा.
तर वरून थोडेसे मी इथं सफेद तेल टाकलेले आहे, थोडीशी खसखस टाकलेली आहे, ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. वडीचं पीठ थापलेलं आहे ना, ते कोमट असतानाच ह्याच्यावरती जे पण तुम्ही ओलं खोबरं कोथिंबीर टाकत असाल तर ती टाका, म्हणजे वडीमध्ये हे पूर्णपणे व्यवस्थित सेट होतं, अजिबात वरती निघत नाही. तर चमचेच्या साह्याने हे असं प्रेस करून घेतलं ना की व्यवस्थित हे सगळं सेट होऊन जातं. आता हे जवळजवळ 5 ते 10 मिनिटासाठी आपण ही वडीचं मिश्रण आहे ना ते रूम टेम्परेचरवरती व्यवस्थित असं थंड करून घेऊया, म्हणजे ह्याच्या वड्या चांगल्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला कट करता येतील. थंड झाल्यानंतरच ह्या वडीचं मिश्रण आहे ना, वड्या आहेत त्या तुम्ही कापायला घ्या. तर जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहेत, मिश्रण पण चांगलं थंड झालेलं आहे. तर डायमंड शेपमध्ये ह्या मी वड्या सगळ्या कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्यांचं शेप आहे तो ठरवू शकता. तर वडी बनवायला अतिशय सोपी आहे. ज्यांना जमत नाही ना ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट वडी तयार करतील. एवढी साधी सोपी रेसिपी आहे. पारंपरिक पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही अगदी काही वेळात तयार करू शकता. तर वड्या तुम्ही बघू शकता एवढ्या आपण जाडीच्या केलेल्या आहेत, अजिबात जास्त मोठी पण नाही आणि जास्त पातळ पण केलेली नाही, अगदी परफेक्ट साईजमध्ये आपली वडी तयार झालेली आहे. तर सगळ्या वड्या आपण आता काढून घेऊया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीनं एकदा थापी वडी, झुणक्याची वडी किंवा पिठल्याची वडी, कोणतंही नाव तुम्ही या वडीला देऊ शकता. या वड्या नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.